नमस्कार, डी24 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. नुकत्याच निवडणुका संपल्यानंतर अनेक ठिकाणी वाद निर्माण झालाय. या संदर्भामध्ये आपल्याकडे देखील साक्री रोड परिसरातील काही महिला यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. नेमकं प्रकार काय घडलाय आपण जाणून घ्या. ताई, काय सांगाल, आपण कुठून राहतात आणि काय कुठल्या ठिकाणी राहतात आपण? यशवंतनगर साक्री रोड मधून मी राहते. काय झाले, काय घटना झाली? बंशी जाधव आमच्या समाजाचाच येतो. मी निवडणूक काढल्यानंतर भी मला खूप त्रास देते. 50 मुलं घेऊन येतो, शिवागाळा करतो. पहिल्या दिवशी त्याने त्रास दिला, मी लांबून ऐकून घेतलं, बघून घेतलं, घरात निघून गेली. कालच्या दिवशी दारापर्यंत आला. मी विचारलं, तू कोणाला शिव्या देतोय? तो म्हणतोय, मला रान, मी तुला शिव्या देतोय, मी बाहेर तुझ्या मुलींना आण. त्यांना बी मी घाण घाण शिव्या मुलींच्या विषयावर पण दिल्या त्यांनी. नाही, आणि निवडणूक सुरू असताना त्यांनी आज तुम्ही म्हणतात की निवडणुकीच्या नंतर शिव्या, किती लोकांशी त्या ठिकाणी भांडण झाले? कोणाकोणाला भांडण? आमच्या पण घरी येऊन संगी बाया घेऊन आला आहे. 50 बाया. मी पण माल विकून आली ना. आम्हाला त्याचा रोजच त्रास आहे आणि त्या बाईचा पण त्रास आहे आम्हाला. मालती बाई वाटे आणि या बाई बरोबर आम्ही गेलो ना, त्याच्यामुळे त्याला खार लागला. नाही, काय सांगणार त्या ठिकाणी भांडण झालं असं म्हणा. पोलीस प्रशासनाला तुम्ही या ठिकाणी निवेदन वगैरे दिलं का? काय सांगणार? पोलिसांना निवेदन दिलं ना. पोलिसांना निवेदन दिलं ना, सांगितलं ना का मला खूप त्रास देतो बुवा, याच्यापासून मला संरक्षण पाहिजे तुमच्या आलं. आणि कलेक्टर ऑफिसला देखील, कलेक्टर ऑफिसला पण जाऊन आले, तिथं पण देऊन आले नाही. आता काय तुमची पुढची भूमिका काय? तुम्हाला काय, कुठला न्याय पाहिजे? मला फक्त न्याय पाहिजे का त्याच्यापासून मला त्रास नको. कोणी असं अनैतिक केली नाही पाहिजे. माझ्यासोबत जे मुलं आहेत त्यांना पण मार जोड, महिलांना शिव्या गाळा, घरी जाऊन 50 लोक घेऊन जातो, महिलांना पाठवतो अगोदर, मग तो घेऊन येतो. हा त्रास नको. तुम्ही आज कुठल्या पोलीस स्टेशनला गेले होते? आपल्या एसपी ऑफिसला. मग काय सांगणार, काय प्रकार आहे, नेमकं काय घडलेलं आहे, काय सांगणार? इकडे आपले निवडणारे निवडून येऊन गेले सर. निवडणारे निवडून येऊन हरणारे आम्ही आहेत, परंतु हा आम्हाला बेफिजूल कामाचा त्रास देतोय. घरी येऊन शिवीगाळ देतो, मारहाण करायची धमकी देतो. पोरांना सांगतो मी तुमचे हातपाय तोडून टाकन, तुम्हाला वावरावर घेऊन जाईन. माझ्या वावरामध्ये मोठी विहीर आहे, विहिरीमध्ये तुमचे हातपाय बांधून सांग, तुम्हाला टाकून देईन मी. तुमची काय भूमिका आता याच्यात? आम्हाला एवढं जे का आमच्या पोरांना आम्हाला न्याय भेटावा, त्याच्यापासून आम्हाला आमच्या मुलांना यांना संरक्षण भेटावा. म्हणजे कोणाचा त्रास नको पाहिजे, त्या गोष्टीचा, मुलांना काही गोष्टीचा त्रास नको व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकता आज साक्री रोड या परिसरामध्ये काही ठिकाणी भांडण झालं. ते भांडण कुठेतरी राजकारणाचं असेल का कुठलं असेल ते आज त्यांनी देखील या ठिकाणी सांगले. पोलीस अधीक्षक हो, या जिल्हा अधिकारी हो, महिला आयोग हो, यांना या ठिकाणी या महिलांनी देखील काय म्हणणं, पहिल्या ज्या महिला येत आहेत त्या महिलांना तुम्ही पहिला हे करा म्हणून. काय काय घरी येतात महिला पाठवतायत आमच्या इथं शिवागाळ. कोण? बंशी भाऊ. तुम्ही बघू शकता या ठिकाणी काही महिला देखील त्यांना मारहाण करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने यांच्याकडे लक्ष देऊन आणि संबंधित व्यक्तींवर देखील कारवाई करावी असं देखील यांनी आज या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलंय. कॅमेरामॅन निलेश जोलेसह, जनी पवार, डी24 तास न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.